नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडा वेगळ्या विषयावर आहे आणि संबंधित मी लाईव्ह घेतली होती, पण तिथं वेगळ्याच विषयावर चर्चा झाली, त्यामुळे मी हा व्हिडिओ परत एकदा या ठिकाणी शेअर करत आहे। तर व्हिडिओ असा आहे, तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल, टायटलही पाहिलं असेल। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला आवाहन केलेलं आहे आणि ते आवाहन असं आहे की सध्या 1 वर्ष तरी आपण सोनं खरेदी करायचं नाही। 1 वर्ष आपल्याला पेट्रोल आणि डिझेल हे जपून वापरायचं आहे। त्याचबरोबर जास्तीत जास्त आपल्याला जर आपल्या शहरामध्ये जर मेट्रो असेल तर आपल्या सर्वांना जास्तीत जास्त मेट्रोचा वापर केला पाहिजे। जर आपल्याकडे इलेक्ट्रिक बाईक असेल तर आपल्याला इलेक्ट्रिक बाईकचा वापर केला पाहिजे। ज्या ठिकाणी कारची आवश्यकता असेल, म्हणजे आपल्याला कारनेच जायचं असेल एखाद्या ठिकाणी, तर कारपूल केली पाहिजे। आपल्याला खाद्यतेल जे काही आपण तेल वापरतोय ते सुद्धा आपल्याला स्वयंपाकासाठी कमी वापरलं पाहिजे। जर आपण बाहेर देशामध्ये फिरायला वगैरे जातोय तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि त्याचबरोबर आपण ज्या बाहेर देशाच्या ज्या काही वस्तू असतात, ज्या आपण आपल्या देशामध्ये विकत घेतो, तर त्या सुद्धा घेण्यापासून आपण स्वतःला थांबवलं पाहिजे किंवा ते आपण विकत घेऊ नये असं त्यांचं स्पष्ट मत याच्यावर आहे। आणि संबंधित ही सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे। मला माहिती आहे ही माहिती तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचली असेल, पण आपलं सुद्धा काम आहे तुम्हाला सांगणं। आता मगाशी बोलल्याप्रमाणे संबंधित विषयावरच मी लाईव्ह घेतली होती, पण त्या ठिकाणी खूप वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली। नक्कीच तुम्ही ती पण लाईव्ह पहा आणि तेही चांगलेच मुद्दे आहेत, पण तेवढी मोठी लाईव्ह कोणी पाहणार नाही म्हणून मी हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे आणि शॉर्टमध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी का सांगितलं असेल, तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे मला नक्की व्यक्त करा। त्याचबरोबर आता सध्या आपण खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल हे आपण बाहेरच्या देशाकडनं मागवतो, कारण जे काही सांगितलंय त्यांनी। आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये कोण त्यांनी सांगितलेलं आवाहन जे आहे ते कोण त्यांचं ऐकेल कोण न ऐकेल हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुमचं मत नक्की व्यक्त करा। आता जी युद्धजन्य परिस्थिती आहे, हे जे युद्ध आता चालू होतं ते थोड्या वेळासाठी जरी थांबलं असेल तरी सुद्धा परत ही स्थिती निर्माण होऊ शकते का, त्याच्यामुळे आपल्याला हे सांगितलेलं आहे का, तुमचं मत काय आहे नक्कीच मला व्यक्त करू शकता। बाकी त्यांनी जे सांगितलं होतं सविस्तर मुद्दा मी या ठिकाणी मांडलेला आहे। आणि तर सध्या तरी आपल्या देशामध्ये कुठेही लॉकडाऊन लागणार नाही, त्यामुळे काळजी करू नका। बाकी तुमचं मत याच्यावर काय आहे मला या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या माध्यमानुसार किंवा आपल्या आपल्या पद्धतीने विचार करणार आहे, बरोबर ना होता जो मी तुम्हाला सांगितलेला आहे। तुमचं काय मत आहे याच्यावर मला नक्की सांगा। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।